संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सादर केली। या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना सरकट या योजनेचे हप्ते देण्यात आले। मात्र आता महायुतीचं सरकार आल्यानंतर या योजनेचे निकष कठोर केले जाणार असल्याची चर्चा आहे। या योजनेसाठी पात्र नसलेल्या महिलांना यापुढे योजनेचा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी केली जाईल। त्यानुसार निकष बाह्य अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार छगन भुजबळ यांनी अपात्र लाडक्या बहिणींना इशारा दिलाय। नियमांत न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून आपली नावं योजनेतून काढून टाकायला हवीत असंही ते म्हणाले। छगन भुजबळ म्हणालेत, अपात्र महिलांनी योजनेतून आपलं नाव काढून घेण्यासाठी त्यांना आवाहन केलं पाहिजे। तसेच सरकारने आतापर्यंत ज्या अपात्र महिलांना या योजनेचे पैसे दिलेत ते परत मागण्यात काही अर्थ नाही। सरकारनेही ते पैसे आता मागू नये। मात्र लोकांना यापुढे सांगावं की नियमात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून या योजनेतून त्यांचं नाव काढून घ्यावं, अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल। याआधी आपण जे पैसे महिलांना दिले ते आपण लाडक्या बहिणींना अर्पण केलेत असं समजूया, ते परत मागू नये। उदय सामंत काय म्हणाले ते पाहूया। दरम्यान महायुतीचं आता सरकार आलं आहे, त्यामुळे आता राज्य सरकार टप्प्याटप्प्याने योजना बंद करू शकतं असं चर्चा सुरू आहे। यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। सामंत म्हणाले, लाडक्या बहिणींमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलोय, ज्यांच्यामुळे आम्हा सर्वांना पुन्हा एकदा सत्तेपर्यंत जाता आलंय अशा लाडक्या बहिणी, राज्यातील ज्येष्ठ नागरिक व तरुणांमुळे आम्ही पुन्हा सत्तेत बसलो। त्यांच्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या, त्या योजना कुठेही खंडित होणार नाही, बंद केल्या जाणार नाही। दरम्यान सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।